तर राम राम मंडळी, काय चाललंय? बरे आहेत ना? तर मंडळी, ज्या वेळेस बाजरी पेरली होती, उडीद पेरला होता, त्यावेळेस ब्लॉग बनवला होता. तर आता ती बाजरी खुरपायला आली आहे. आम्ही खुरपायला आलोय, बघू शकता तुम्ही. आमची माणसं इकडे खुरपतायत, मी कोळपतोय आणि मी तुम्हाला माझी बाजरी दाखवतो. हो का, अशा पद्धतीची बाजरी आहे मित्रांनो. थोडीशी झाली आहे पाताळ, पण आहे बरी. नक्की कमेंटमध्ये सांगा कशी काय आहे, कशी काय नाही. तुम्हाला सगळी बाजरी दाखवतो. पलीकडे उडीद आहे मित्रांनो आणि हे कोळप आहे. कोळप राही नाही बी त्याच्या आईला. थांबकी रे दादा, मला दाखवू दे. का हो हो, राहिलं का? राहिलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला बाजरी दाखवतो आहे, उडीद पण दाखवणार आहे. तर ही आमची बाजरी आहे बघा. हो का, अशा पद्धतीची बाजरी आहे मित्रांनो. कशी वाटली बाजरी कमेंटमध्ये नक्की सांगायची बरं का. तुम्हाला मी बरंच काय दाखवणार आहे. इकडे खुरपायचं राहिले, आम्ही दोघंच नवरा बायको खुरपतोय. ती खुरपते आणि मी कोळपतोय. अशा पद्धतीचं हो का तुम्हाला सांगतो मंडळी. कोळप आहे आणि आमची माणसं खुरपत आहेत. इकडे राहिली बाजरी खुरपायची, अजून 2-3 दिवस काय होत नाही. पण कशी काय बाजरी, कशी काय मंडळी? तो पलीकडली बी ताली एक बाजरी आहे. हा 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 हा, सांगतो मित्रांनो. एवढी बाजरी आम्ही बरं का 2 दिवसामध्ये खुरपली आहे. कोळपत होतो, पण कोळप्याने काय जरा थोडीशी मोठी बाजरी झाली ना, त्यामुळं थोडी बाजरी पडायला लागली. त्यामुळं आता हाय घरची शेती म्हणल्यावर करावं लागतंय मंडळी, काय करता इलाज नाही. तर मी तुम्हाला आमचा उडीद दाखवतो. खाली मूग उडीद केलाय. पेरणी झाली होती त्यावेळेसच मी तुम्हाला ब्लॉग करून दाखवला होता की बाबा आम्ही पेरली आहे बाजरी उडीद. त्यावेळेस थोडं आलं होतं. आता किमान त्याच्यावरती एक 25 ते महिना होता आलं मला वाटतं. एक साधारणतः महिना झालेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही गेले 2 दिवस झालं बाजरी खुरपतोय. उडीद कोळपलाय, पण आहे त्याच्यात तण नव्हतं म्हणून तो काय अजून तसाच ठेवलाय. म्हणजे आहे बराचसा कोळपायचा आहे, पण तण नाही. मी उडीद पण तुम्हाला दाखवणार आहे. तुर्तास कशी काय वाटली बाजरी नक्की कमेंटमध्ये सांगायची बरं का. आणि मित्रांनो, मला काय वाटतं, यूट्यूबला एवढंच मला सांगायचं आहे की बाबा आमचं व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत का? आम्ही कंटेंट केलं तरी व्ह्यू नाही, शेतातील ब्लॉग केलं तरी व्ह्यू नाही. म्हणजे कशामुळं हे असं? अहो करा, हो सपोर्ट करा. कारण तुमच्या सपोर्टची एक मराठी माणसाला गरज आहे. आणि मराठी माणूस जर का वरती चालला तर काहींना बघवत नसेल अशी कदाचित कल्पना झाली आहे काय की यूट्यूबची. असं गंमत केली यूट्यूब. तुम्ही चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करायला अशी आशा करतो. तुर्तास हे बघू शकता आमची बाजरी. मी तुम्हाला उडीद दाखवतो मित्रांनो. चला मी उडीद दाखवतो तुम्हाला. मग काय जेवण वगैरे केलंय का? म्हणलं नाहीतर म्हणाल निस्त्याच गोड गप्पा आणि उपाशी बस ग बाया. तसं काय नाही, जेवण वगैरे पोट भरून करत चला मित्रांनो. आयुष्य सुंदर आहे, सुंदर पद्धतीने जगा. हे बघा अशा पद्धतीची बाजरी आहे मित्रांनो. थोडं तण झालं. ही छोटासा उडीद टाकला होता आपण, राहिला होता शिल्लक. आणि इथं कीर्ती आमच्या पोरींनं कोथिंबीर. हा बघा पोरींनं काय, पोरींची बघा पोरी म्हणजे आमच्या बारकाल्या मुली कोथिंबीरीचं पाट लावल्याच. खुरपतोय बरं का. नाही तुम्ही म्हणाल किती चागदान झालंय रावण, काय दाखवताय. नाही, खुरपणी चालली आहे मित्रांनो, काळजी करा नका. चला उडीद दाखवतो तुम्हाला आमचा. हे अशा पद्धतीचा उडीद आहे मित्रांनो. हे घ्या का उडीद. ही आहे मूग. आहे मूग कोळपून निवांत झालेला आहे मूग उडीद मित्रांनो. हे बघा इथं नादच खोळा कोथमीर आली. हो, पोरीनं घर बसल्या म्हणले पप्पा आम्ही कोथमीर टाकते. म्हणलं टाका. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीचा मूग आलेला आहे रानामध्ये मित्रांनो आपल्या. हो का, पोरींना आमच्या बारकाले पोरी आहेत. हो, किती छान पद्धतीने कोथमीर टाकली. हो का, किती भारी बसली कोथमीर बघा.
वा उरी म्हणल्या पप्पा आम्ही काय करते कोथिंबीर टाकतो आणि आम्हाला शाळेला फी खायला पैसे होतील. पण मी म्हणलं बायांनो तुमचा पप्पा अजून नाबर नाही ग कोथिंबीर आणि हिन विकून जर तुम्हाला पैसे जर घ्यायचं झालं तर कसं ग म्हणलं तायांनो. पण भारी झालंय मित्रांनो अशा पद्धतीचं आहे. कसं काय वाटला उडीद मित्रांनो, कसं काय वाटलं मित्रांनो, काय सांगितलं नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. पण काय अशा पद्धतीनं हो का पलीकडं उडीद आहे, इथं पण मूग आहे, इकडं उडीद आहे. हो का मस्त आले हो, काय अडचण नाही. हो का एक नंबर आले. अहो कष्टप्रमाणे केलं की कष्टाचं फळ हे नेहमी गोड मिळतं. तसं आपण प्रामाणिक पद्धतीनेच करत आलं त्याच्यामुळं काही विषयच नाही. आजचा जसं पेरलं होतं लहान होता उडीद लहान, तसं मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की चला आपण आता पेरल्यानंतर आजच आलं त्याच्यावर पुन्हा एकदा हा व्लॉगसाठी आम्ही म्हणजे खुरपणी चालली म्हणून हा व्लॉग करतोय. चला व्हिडिओ पण नाही आता इंस्टाग्रामला पण बरेच दिवस झाले व्हिडिओ 4-5 दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही किंवा यूट्यूबला. त्याचं कारण म्हणजे आता रानातली शेतातली कामं चालू आहेत. बरं कामं करत असताना व्हिडिओ करत बसणं म्हणजे निव्वळ हा एक टाईमपास असतो. आता आपल्याला व्हिडिओ हा छंद आहे पण कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम हा आपला पायंडा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडे दिवस थांबवलेत, मनापासून माफ करा. आणि एकदा खुरपणी झाली मग काय तुम्हाला व्हिडिओज येत राहतील, काळजीच करायची नाही, किती पण बघा. बरं तुर्तास कसं वाटलं आमचा उडीद, कशी वाटली आमची मूग आणि कशी वाटली आमची कोथिंबीर आणि कशी वाटली आमची वरची बाजरी कमेंटमध्ये नक्की सांगायची बरं का. तर मित्रांनो सयाजी थोरात करमाळा ह्या यूट्यूब चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो सपोर्ट करा की राव, काय राव 1500 कुठे व्ह्यूज असते तो हो, 3.5 लाख 2 लाख 2.5 लाख सबस्क्राईब आहेत आपले आणि एवढीशी व्ह्यूज मला लय वाईट वाटतंय हो. का असं होतंय पण मराठी माणूस म्हटलं सपोर्टला थोडंसं कमी नका असं करू, करत चला सपोर्ट. कारण मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही बरंचसं आणखी काही लय व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि बरंचसं काय तुमच्यासाठी दाखवणार आहे आम्ही. फक्त सपोर्टची गरज आहे तुमच्या बघा, बस बाकी काही नाही. तुमचा सपोर्ट हा आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे असं मला वाटतंय. कसं काय वाटतंय मग उडीद मूग बरं आहे ना, आहे व्यवस्थित आहे, काय नाही बघा. तुमच्या आशीर्वादानंतर आनंद आहे. मग पुढे काय असेल ते असेल. पण मला एका गोष्टीची मित्रांनो खंत नेहमी जाणवती आहे बरं का. ती खंत म्हणजे अशी आहे, मी एवढं कष्ट करतोय प्रामाणिक मोठ्या व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी पण व्हायरल का होत नाहीत राव, किंवा असं व्ह्यूज का येत नाहीत. बाबा आमचं काय चुकत असलं तर तरी पण सांगा की तुम्ही इथं चुकताय साई सर, असं आहेत, असं तसं असलं तर तसं पण सांगा हो, ती चूक सुधारून घेतो आम्ही. पण आम्ही कंटेंट बनवतोय राव, व्ह्यूज नाहीत. आणि लोकांनी कसलेही फालतू कसलेही व्हिडिओ टाकले, कसले पण टाकू द्या लोकांनी. अहो लाख आणि 2-2 दीड लाख व्ह्यूज आहेत त्याला. आम्ही कंटेंट दिवसभर 13-14 मिनिटांच्या एपिसोडसाठी आम्ही जे वापरतो कलाकार असतील बरंच काय सामग्री असेल. आता जेवलेलं काढू नये या ठिकाणी, जेवण वगैरे पण असतं बऱ्याचदा. एवढं सगळं करतो आणि यूज फक्त 500-600 13-14 मिनिटाला. आणि लोकांनी काहीतरी धागड धिंगाणा नाचलेलं काहीतरी दाखवलं की तुम्हाला सांगतो 1 आणि 1.5 लाख व्ह्यूज. पण जे आहे ते आता आम्ही समाधान आहे. अगं वाटलं आपलं व्हिडिओ बघा, नाही तर स्क्रोल करत तसंच पुढे टाकला. पण सपोर्ट करा, कारण चांगल्याला किंमत नाही. सोन्याला सुद्धा जिजावं लागलंय. मी सोनं आहे म्हणून घेण्यासाठी सोन्याला सुद्धा स्वतः जिजावं लागलंय. त्यामुळे सब्र का फल मीठा होत आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तरी पण असं का एवढं पण मिठा नको, एवढं पण गोड नको की त्याच्यापासून आम्हाला डायबिटीस होईल. होय बरोबर का. का मालकीन बाई आमची खुरपती. काय चालले काय बर. तर चला मित्रांनो आजचा हा ब्लॉग कसा वाटला
नक्की कमेंट करून सांगा बरं का, नाही तर व्ह्यूज देताय बघताय आणि लाईक सुद्धा करत नाही राव. करा की राव, एवढं काय घोडं मारलंय राव आम्ही तुमचं सॉरी आम्ही मराठमोळ्या जोडीनं. करा की सपोर्ट करा. चला बाय बाय. साहेब थोरात करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग कसा झालाय आणि आमची बाजरी कशी आहे, उडीद कशी आहे आणि आमच्या छोट्या चिमुकल्या मुलींनी लावलेली कोथिंबीर कशी आहे. बाय बाय, काळजी घ्या. बाय बाय. हो बर बर बर. चला मित्रांनो, करतो काम मग. बाय.